मित्रांनो, आपल्याला समुद्रामध्ये मँग्रोवची झाडं दिसत आहेत. मी नवीन ब्लॉग बनवतो आहे. या झाडांवर बघा, इकडे ना थैल्या अटकल्या आहेत. थैल्या आहेत, सिमेंटच्या गोण्या आहेत. मँग्रोवची झाडं आहेत ही मुंबईला. तर याच्यामध्ये हे बघा, पूर्ण झाडांना कसे खराबी होते झाडांची. ही सिमेंटची गोणी आहे, ही थैली आहे. असे बहुतेक झाडांना ना हे बघा अशा लागलेल्या आहेत थैल्या वगैरे. खूप थैल्या लागल्यात. तर आम्ही डेली म्हणजे मी माझं चॅनल आहे सीसाईड म्हणून, याच्या थ्रू डेली मी 1 तास येऊन मुंबईचा नागरिक म्हणून क्लीनअप करणार आहे. मी स्वतः थैल्या सगळ्या काढणार. झाडाच्या थैल्या, मँग्रोवच्या थैल्या मी काढणार स्वतः. खूप सुंदर झाड आहेत, पण थैल्यांमुळे ती खराब दिसायला लागलेली आहेत. आणि खूप कचरा येतो इकडे समुद्राचा. यो कचरा कसा येतो समुद्रामधला इकडे, कारण का आपणच यो कचरा समुद्रामध्ये टाकतो. फुलं वगैरे गटाराद्वारे, नाल्याच्या पाण्याद्वारे यो कचरा, थैली वगैरे घाण कचरा समुद्रामध्ये जातो. आणि समुद्र असा आहे ना, थैली कचरा काही असो, माणसाची डेड बॉडीसुद्धा असो, तर ती त्याच्या पोटामध्ये ठेवणार नाही काही. तो समुद्र किनाऱ्यावरच फेकणार समुद्र. तर आता काय करायचं आहे, यो कचरा आहे ना काढायचा, याला थैलीमध्ये टाकायचा आणि किनाऱ्याला जाऊन रोडला ठेवायचा. म्युन्सिपाल्टी येऊन हा कचरा घेऊन जाणार, उचलून BMC वाले उचलून हा कचरा घेऊन जाणार. कसं आपण मुंबईचे नागरिक आहेत, त्याच्यामुळे आपल्याला हा काम करणं गरजेचं आहे, साफ करणं समुद्र. कारण का आम्ही बी इकडे मुंबईमध्ये राहतो, तर आपल्याला असं वाटलं पाहिजे बाबा मुंबई आपली स्वच्छ दिसली पाहिजे, सुंदर दिसली पाहिजे. बाहेरचे फॉरेनरचे यूट्यूबर येतात इकडे, यूट्यूब काढतात, व्हायरल करतात व्हिडिओज. आणि नंतर व्हायरल केल्याच्या नंतर मग आपल्या देशाची आणि मुंबईची कशी बदनामी होणार ते दाखवतात. हे बघा, हा जाळा बी आला आहे समुद्रातून, दिसत आहे तुम्हाला जाळा. हा जाळा बी आला आहे, जो जाळा अटकला आहे भरपूर. आणि यो कशासाठी अटकला आहे, कशाला अटकला आहे बघा. हे जे मँग्रोवचे इकडे तुम्हाला जळ दिसत असेल, मुळ्या बोलतात त्याला, त्या मुळ्यांना तो पूर्ण अटकला आहे जाळा. तर तो आपल्याला काढायचा आहे. काढल्यावर स्वच्छ होईल पूर्ण समुद्र किनारा, स्वच्छ होईल, सुंदर होईल. तर मी डेली आजपासून, मंगळवारपासून 1 तास देणार समुद्रासाठी स्वच्छ करण्यासाठी. बघा, ही रस्सी दिसते तुम्हाला, झाडाला लागली आहे बघा, किती मजबूत रस्सी आहे ही झाडाला, पूर्ण मँग्रोवच्या झाडाला लागलेली आहे. तर ही रस्सी काढायची, थैलीत भरायची, थैली भरायच्या 25-30 थैल्या भरायच्या. जेवढा कचरा निघतो 1 तासामध्ये, तो कचरा मी भरणार. मी माझ्या मित्रांना बी आता याच्यामध्ये, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये 1-2 मित्रांना जॉईन करणार. त्यांच्याकडनं आम्ही सहमतीमध्ये 1-1 तास काम करणार. हे बघा, इकडे बी झालं आहे, तुम्हाला दिसत असेल झालं आहे तिकडे बी. तर आम्ही कचरा उचलून रोडला टाकणार. समुद्राच्या वरती एक रोड आहे इकडे मुंबईला, समुद्राला लागून रोड आहे, त्याच्यावर ते कचऱ्याची थैल्या ठेवणार आणि कचरा BMC उचलून घेऊन जाणार. हे तुम्हाला दाखवतो बघा, हे नजारा बघा इकडचा. हे मुंबईचा नजारा आहे, खूप छान नजारा, खूप छान आहे. मित्रांनो, आपलं कसं नवीन ब्लॉग बनवतो आहे, थोडा बोलताना चुकी होईल, क्षमा करा आणि मान्य करून घ्या. हे बघा कसे देवाचे फोटो झाडावर ठेवलेत लोकांनी. हे बघा, पूर्ण कचरा दिसतो तुम्हाला, हे बघा कचरा.
जो कचरा डेली साफ करायचा आहे, डेली उचलायचा आहे, न्यायचं उचलून आणि ते पूर्ण स्वच्छ करायचं आहे. सगळं स्वच्छ 1 तास देणार उचलण्यासाठी. हे बघा थैल्या वगैरे अशा गोण्या वगैरे आहेत. भरपूर कचरा आलेला आहे जो डेली साफ करणार आम्ही. 1 तास देणार कारण का आम्ही बी जॉब करतो. दिवसाला नाईटला असतो आम्ही जॉबला, डेला बी असतो. आमचे 3 शिफ्ट असतात. जसा टाईम भेटला तसा 1 तास आम्ही देणार आहे साफ करायला, स्वच्छ करायला. तर आता मी माझा व्हिडिओ इकडे समाप्त करतो आहे. हे बघा भरपूर कचरा आहे इकडे. हे रेतीवर भरपूर कचरा लागलेला आहे. आता व्हिडिओ मी स्टॉप करतो आहे, समाप्त करतो आहे. धन्यवाद.